तर राम राम मंडळी, मी खैरे सुनील आपल्या यूट्यूब चॅनलवरून तुझं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण हे बघा मक्काच्या शेतात आलेलो आहे मी. मला भरपूर वेळेस लाईव्हमध्ये पण प्रश्न विचारले होते तुम्ही आणि मेसेज पण आलेले, म्हणजे भाऊ तू काम काय करतो वा, म्हणजे नेमका व्यवसाय काय तुझा, नुसते व्हिडिओ टाकतो का अजून काही व्यवसाय आहे. तर हे बघा आपली शेती आहे, शेतकरी मी एक, आणि शेतीला जोडधंदा म्हणून मी एक ड्रायव्हर पण आहे. आपल्याकडे 4 व्हीलर गाडी आहे. आणि आता सध्या आलेलो आहे शेतामध्ये. हे बघा आता गवत कापायचं आहे. मक्का पातळ होती, मग पातळ मक्का उपटून इथं रोप टाकण्यात आलेलं आहे कांदे लावायसाठी. आणि इकडं पूर्ण मक्का आहे, 1 एकर मक्का आहे. या इकडं पलीकडं पण मक्का आहे, हे आंब्याचं झाड आहे. आणि पलीकडे गवत कापायचं चालू, आपण तिकडे जाऊया. वेळा घेतला आहे अशा पद्धतीने गवळ आहे गवळ. आणि बघा इथं गवत कापायचं चालू आहे. इथं सगळं कापलेलं आहे, इथं थोडंसं मोकळं दिसतंय तुम्हाला, गवत कापलेलं आहे इथं. आणि पलीकडं विहीर आहे, तुम्हाला विहीर पण दाखवतो मी. विहिरीला भरमसाठ पाणी, आता खूपच पोहायसारखं पाणी, खूप खोल विहीर आहे आणि जनावरच खूप आहे तिथं. तर विहीर पण दाखवतो. पहिले आता गवत कापून घेतो. सगळीकडे जंगल अशा याच्यात गवत कापायला मजा वाटते, पण जरा सांभाळून कापावं लागतं. कारण या बघा गवळ बघा कसं, याच्यात कुदी मारायची म्हणलं प्रकार काम नाही. आणि संपूर्ण जंगल परिसर त्याच्यामुळे ना जरा लिमिटमध्येच, जास्त उडावं नाही लागत इथं. काय नाही, तर जंगली जनावरं खूप असतात. तर चला आपण गवत कापायचं झालेलं आहे. मस्ताचे ना डोळ्याला लागू शकतो, त्याच्यामुळे सांभाळूनच चालायचं इथून. आणि काय ना, चला विहीर बघू. या इकडे विहीर, हे बघा तिकडे विहीर आहे. असं कडाकड्याने जाऊया. जर अति जास्त पाऊस झाला ना, जास्त प्रमाणात, तर इथं खूप पाणी तुंबलेलं राहतं, म्हणजे पूर्ण समुद्रासारखं दिसतं. इथं खूप पाणी राहतं. हे बाजरी, इथं बाजरी टाकलेली, कारण या वावराची गॅरंटी नाही राहत, कधी बुडल. थोडा पूर जरी आला ना तरी बुडून जातं. हे बघा आणि बाजरीच्या शेतात, बाजरीच्या वावरामध्ये मधोमध अशी विहीर केलेली. विहिरीच्या कडेला पण खूप गवत टाकलेलं आहे. हे बघा आहे का नाही. आणि बघा असं मोठं मोठं गवत टाकलेलं आहे. सगळीकडून चौकडून गवत आहे. आता हे गवत जर कापलं तर एक बैलगाडी गवत निघाल. आणि गवत पण खूप छान आहे बघ. तर मित्रांनो बघू शकता, हे गवत जनावरांना खूप आवडतं, आवडीने खाता हे जनावर. इकडे कशाचा आवाज आलाय मगाशी ना, इथं बघत होतो मी आणि याच्यातून ससा पळाला, एक ससा, आणि त्याच्या मागे 4-5 पिल्लं पळाले ससाचे. ते कॅमेरा चालू करोस तर भुसकून पळाले, नाही तुम्हाला दाखवले असते ते. डायरेक्ट 4-5 पिल्लं ससाचे भस्कन पळाले. काय. आणि हे बघा इकडं भुईमुग टाकलेला आहे, थोडासाच टाकलेला आहे. आणि भुईमुगाच्या बाजूलाच, भुईमुगाला खेटूनच थोडी मक्का पण आहे. इकडं संपूर्ण मक्का आहे. आता भुईमुगाच्या कडेने रस्त्याच्या बाजूला चवळीची झाडं लावलेली आहे. बघा चवळीचा पाट आहे थोडासा, बघू शकता तुम्ही. चवळी अजून त्याला शेंगा लागलेल्या नाही, लागतीलच. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. तुमचा लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.